सोलापूर शहरातील ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्या, माजी आमदार आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावलेल्या श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ यांचे वयाच्या 85व्या वर्षी आज सकाळी 9 वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे पार्थिव मोरारजी पेठेतील तोरणा निवासस्थानी ठेवण्यात आले असून दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा निघेल. सायंकाळी 5 वाजता पुणे रोडवरील बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात 2 विवाहित मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. स्वातंत्र्य सैनिक कुटुंबात जन्मलेल्या निर्मला ठोकळ या दिवंगत काँग्रेस नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि ज्येष्ठ खासदार तुलसीदास जाधव यांच्या कन्या होत. पती स्वर्गीय शंकरराव ठोकळ हे प्रख्यात वकील होते. लहान वयापासूनच काँग्रेस पक्षाशी त्यांचा घनिष्ठ संबंध राहिला. वयाच्या 18व्या वर्षापासून युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्या म्हणूनही काम केले. राजकीय कारकिर्दीत 1962 ते 1967 आणि 1969 ते 1974 पर्यंत सोलापूर महानगरपालिकेच्या सदस्य, 1972 ते 1978 दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य, 1982 ते 1988 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. विविध महत्त्वाच्या समित्यांवर सदस्य आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातही त्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय राहिले. इंदिरा महिला जीवन विकास गृहनिर्माण संस्था सोलापूर, जिल्हा महिला सहकारी बँक, जिजामाता महिला सहकारी ग्राहक संस्था, सावित्रीबाई फुले गृहनिर्माण सहकारी संस्था, राष्ट्र विकास शिक्षण संस्था, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ अशा अनेक संस्थांची स्थापना करून त्यांनी महिलांच्या सबलीकरणाला दिशा दिली. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस पक्षाशी निष्ठा ठेवून संघटन बांधणीस हातभार लावला. सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना सोलापूर तसेच महाराष्ट्रात एक सशक्त महिला नेत्या म्हणून ओळख मिळाली होती.